तुला कोण म्हणाल का तुला कॅन्सर झालाय, तू आजारी आहे? म्हणाले एक दोन दिवस मध्ये तुम्ही बोलल्यापासून बाहेर पडलेली, विचार केलेला की बाबा त्याच ह्याच्यामध्ये राहून किती दिवस राहू, किंवा माझ्या साईचं किंवा तुमचं पण दिवस बोर जात होते म्हणून विचार केला. तरी सुद्धा लोक बोलतात की तुमच्याकडे बघितल्यावर, म्हणजे मला सांगा मित्रांनो की मग मी तसंच राहून चालेल का अशी खुश राहून चालेल, ते तुम्ही नक्की मित्रांनो. दुःख असं मनात घेऊन सततच राहायचं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर विवेकांनी ह्या ब्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर आज आहे मकर संक्रांत. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, जसं की दरवर्षीप्रमाणे आपला जो मकर संक्रांतीचा ब्लॉग असतो तो मी तुमच्यापर्यंत घेऊन येते. तर आजही करणार आहे, कारण मध्यंतरी माझी तब्येत ठीक नाही किंवा नव्हती किंवा आत्तासुद्धा तसंच आहे. पण तरी पण मी विचार केला की बाबा ह्याच गोष्टीला अडकून बसून आता जे माझं आयुष्य सध्या चालू आहे तर ते मी बंद पाडून सगळ्या गोष्टी विस्कळीत करण्यात काही अर्थ नाही. तर मित्रांनो, आता विचार केला की बाबा थोडंसं लाईफमध्ये मूव्ह ऑन केलं पाहिजे, कारण साईच्या पप्पांची ड्युटी, साईची शाळा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझ्यामुळे बंद आहेत मित्रांनो. कारण माझ्या तब्येतीच्या या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला काही कुणाला शेअर केल्या नाहीत, पण आत्ता शेवटी जेव्हा स्टेप आली त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं. आणि मित्रांनो, असं आहे काहीतरी माझं आयुष्य की चालू आहे. तर तसंच आज विचार केला की बाबा आजचाही ब्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊन. साईचे पप्पा मगाशी ड्युटीला गेलेत आणि ते बोललेत की दरवर्षीप्रमाणे आजचा ब्लॉग शूट झाला पाहिजे, त्याच गोष्टीत तू अडकून राहू नको, काहीतरी वेगळं काहीतरी म्हणून असलं पाहिजे. तेच जर विचार करत राहिलं तर आपलं आयुष्य बंद पडून जाईल. आणि साई पण खूप नाराज आहे मित्रांनो. त्यालाही ह्या सगळ्या गोष्टी आता समजतात की मम्मीला आपल्या बरं नाही, आणि तोच असा त्याचं सगळं लहानपण माझ्यामुळं विस्कळीत होण्यापेक्षा तर विचार केला की आपणही या लाईफमध्ये मूव्ह ऑन व्हावं. तर चला, आजपासून मी प्रयत्न करणार आहे की बाबा तुमच्यापर्यंत काही नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा ब्लॉग पूर्ण पहा. हे बघा, इथे सगळं आता असा पसारा पडला आहे, आवरायचं आहे मला. संध्याकाळी मी अशी भोगीची पूजा मांडलेली ती केलेली, आणि आत्ता सर्वात पहिल्यांदा हे सगळं आवरून घेतलं मी. कारण कसं परत नंतर मला ह्या गोष्टी आवरता येणार नाही, म्हणून जेव्हा सकाळी उठले तेव्हाच सगळं बेड वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे बेडरूममधल्या सगळ्या गोष्टी आवरून ठेवल्या. राहिलं काम किचनमधलं, तर किचनमधलं आवरते आणि मग बोलते तुमच्यासोबत. ही पण रूम स्वच्छ झालेली आहे, आणि हे पण मी पुसून. आज आता जेवणामध्ये मी आज काय बनवणार आहे आणि जमलं तर मी दाखवेनच, कारण मला एकटीला बनवणं आणि शूट पण करणं नाही जमणार. देवाची पूजा करते आणि मग भेटते तुम्हाला. चला मग. मिस्टर येतात सोबत, तर ह्याच्यापेक्षा जास्त आणखीन कोण पाहिजे सोबत. तर चला मित्रांनो, चला. तर मित्रांनो, हे बघा मित्रांनो, हे पहा, मी देवाला नैवेद्य दाखवला. आणि आता हे आज मी जेवणामध्ये बनवली बटाट्याची भाजी, येळवण्याची आमटी, भात, भाजी, पापड वगैरे, आणि त्या ठेवलं तूप. आता साईचा बाप्पा आल्यानंतर आणि इथे ठेवली कढी. तर आता साईची. आणि मित्रांनो, ह्यावेळेस ह्यांनी मला घेऊन जाणार आहेत. दरवेळेस मी एकटी जाते, तर ह्यावेळेस बोलले की मी येतो, ह्यावेळेस तुझी मैत्रिणी एकट्या जाऊ दे, मी येतो बोले. आणि हे बघा, जगातील नवीन आश्चर्य पहिलं. काहीतरी पाहिजे असेल. तर हा आहे आजचा माझा लुक. कारण मी मगाशी तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवलं नाही, कारण मला पहिल्यांदा ह्यांना दाखवायचं होतं म्हणून. तर ही काल त्यांनी संध्याकाळी जाऊन न सांगता आणलेली साडी आहे. तर कशी वाटली त्यांची चॉईस नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून पण काहीतरी आणलंय.
इकडे दाखव आता. हा बघा आमचा साई पण तयार झाला इथं. तर मित्रांनो आता ड्युटीहून आलेलो आहे, तयार झालो आणि आता हिथं पण तयार झाली. हिचा लुक बघितला तुम्ही. तर मित्रांनो आणि सगळ्या अरे तुला कोण म्हणाल का तुला कॅन्सर झालाय, तू आजारी आहे? म्हणाले 1-2 दिवस मध्ये तुम्ही बोलल्यापासून बाहेर पडलेली, विचार केलेला की बाबा त्याच ह्याच्यामध्ये राहून किती दिवस राहू, माझ्या साईचं किंवा तुमचं पण दिवस बोर जात होते म्हणून विचार केला. तरी सुद्धा लोक बोलतात की तुमच्याकडे बघितल्यावर, म्हणजे मला सांगा मित्रांनो की मग मी तसंच राहून चालेल का अशी खुश राहून चालेल, ते तुम्ही नक्की मित्रांनो comment एखादं मध्ये सांगा. एखादं दुःख असं मनात घेऊन सततच राहायचं तर ते म्हणजे पुढचं आयुष्य जगणं खूप मुश्किल होतं, कठीण होतं. तर त्यामुळं मी हिला सल्ला दिला आहे, जे होईल ते चांगल्यासाठी होईल. आणि मित्रांनो एवढे दिवस झालं मी लक्ष्मीपूजनचा किंवा कसलाच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणले नाही. आज ह्यांच्यामुळं मी आज प्रयत्न केला आणि आज एवढे खुश आहेत की त्यांनी यायच्या आधी सगळ्या गोष्टी पूर्ण स्वयंपाकासही म्हणजे ते सुगडे वगैरे भरायचे असतात, ते सगळे तयार करून व्यवस्थित अगदी तयार होऊन बसलेली. तर मित्रांनो आता जास्त काय तुमचा वेळ घेत नाही, तर चला आपण कुठे जातोय ते तुम्हाला मी घेऊन जाते. मुहूर्त खूप वेळ आहे त्याच्यामुळं थोडा उशीर झाला. तर चला मग निघूया. तर मित्रांनो आता आम्ही निघालोत. हे वाहनाचं ताट घेतलंय. असं असते सर्जिकल लॉजिक. कैसी लगी आ गया स्वाद. हाँ बोल भाई. आलोत आम्ही श्रीराम मंदिरात. जय श्रीराम. एवढ्या वर्षानंतर मला छान सीतामातेला भेटलं, छान वाटलं. डायरेक्ट मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मी जाऊन, कारण रामाचाच पावसा असतो त्यामुळे जन्मोजन्मी हाच नवा भेटावं म्हणून केलेला. चला आता पुढे दुसऱ्या मंदिरात. आता पतंग घ्यायला. पतंग घ्यायला तर आता हे पतंग घ्यायचं बघा. याला आता पडलं पतंग घ्यायचं. आम्ही दोघं पतंग उडवायला जागा पण नाही. शेडात आता आलोय तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. आणि बघा हे यांना ओळखलं असेल तुम्ही. मला वाटतं ना तुला एवढं पहिल्यांदा एवढं जवळून ओसायला एवढ्या भेटलं. वर्षात जेव्हा लग्न झालं होतं ना, आकाशसोबत केलं होतं ना मी, त्या वर्षी भेटलं होतं आपल्या तिथल्या गावात, म्हणजे शेजारी साई मोठा होता ना त्यावेळेस. त्याच्यानंतर पहिल्यांदाच विठ्ठलाचा ओसा रुक्मिणीला. विठ्ठलाचा वसा आणि मला काही येत नाही पण भेटू दे मला. ते. आणि मित्रांनो या मंदिरातली जी घंटा आहे ती प्राचीन काळापासूनची आहे, म्हणजे ब्रिटिश इंग्रजांच्या काळातली घंटा आहे. मित्रांनो तर क्लिअर दिसत नाही पण याच्यामध्ये लिहिलेलं आहे. या घंटेचा आवाज सुद्धा बघा कसा एक वेगळाच आहे. ही अशी लिहिलेली आहे घंटा आपलं, सॉरी घंटेवरती असं लिहिलेलं आहे चारी बाजूला. अरे आमचे सबस्क्रायबर पुढे पाहिजेत का नाही. तुझा छंद लागला. तुझा रंग लागला. आणि मित्रांनो बायका नऊ असताना मी पहिल्यांदाच बघतोय. याच्या आधी लहानपणी आईसोबत गेलेलो
लहान असताना आईसोबत जायचं पण आज पहिल्यांदा बायकोसोबत आलोय. पहिल्याच व्हिडिओमध्ये होय, तर मैत्रिणीच्या सेल्फी चालू आहेत. तर मित्रांनो आता निघतोय. आता इथे झाले सेल्फी सेलिब्रेशन सगळं झालं. तर मित्रांनो आता इथं आमच्या काजवाडीच्या श्री महादेवाच्या मंदिरात शंभू शंकराच्या मंदिरात आलेलं आहे. हो तर हाय वेलकम बॅक मित्रांनो. आता आम्ही म्हणजे हिनं बसून आले. मी फक्त सोबत गेलो होतो, तुम्ही बघितलंच. कारण लहानपणी आईसोबत जायचो, त्याच्यानंतर आज पहिल्यांदा बायकोसोबत गेलो व्यवसायाला. तसं म्हण नका, नवीन लग्न झाले का म्हणते लोक. आणि काही जणांतर विचारलं का नवीन लग्न झालं आहे का, पण त्यांना सांगितलं मी तसं काही नाही. हा आमचा इकडं 8 वर्षाचा घोडा दाखवला. हा बघा हाय आमचा मग साईराज. तर मित्रांनो हां 8वं चालू आहे बरं का. सॉरी मित्रांनो, नीट सांगा 7 पूर्ण झाले. व्हिडिओ मध्ये माहिती नीट देत जा बरं, गैरसमज होईल लोकांचा. आणि ऐका आता साई जेवायला बसला होता, पण आता साईच्या ताटात ही गेले. साई तर बसतं जेवण. हां आता साईच्या ताटात दुष्काळ पडणार आहे. मित्रांनो हे बघा, ड्युटीवरून आले ना, मी सगळी तयारी करून ठेवली होती. ते काय म्हणले तुला चल माझ्यासोबत जेव, पण मंदिरात गेल्याशिवाय जेवायला नसते, म्हणजे बायकांना जेवता येत नसते. म्हणून मी असू द्या नको म्हणून थोडंसं बोलले. पण काय सांगू मित्रांनो, आज कधी नाही ते स्वतः एकटे बसून जेवले. क्या कर दिया मैंने. बघा हे असं आहे, सोडून जेवलं तरी असं. आज कधी नाही ते सणाचं पहिल्यांदा सोडून जेवले. लक्षात ठेवते. ये मेरे साथ अन्याय है. नाही तू त्यांना सांग, ये मेरे साथ अन्याय है. रोज एका ताटात. तर हॅलो गाईज, जोक्सापाठ आता थोडीशी आमची मस्ती मजाक देखील करून झालं. असं म्हणणं आहे की सगळं तू एकटीनं केलंस, मला आज खूप छान वाटलं. असू द्या, हे तर फक्त आजच्या दिवसापुरतं होतं. नंतर तर माझं काम ऐकावंच लागणार आहे. कुठे जाणार आहेत ते? होय नक्की सांगा, असली डेंजर बायको कुणाला भेटावी का? नको रे बाबा नकोय. तर थोडंसं मी सिनेमॅटिक झाले होते. तर बघा आता साहेबांना मी जेवायला वाढायला सांगितले. दररोज आपण त्यांना जेवायला वाढतो, पण आज मेरा हक बनता है कि इनके हाथ से मैं खाना खाऊं. हाथ से नहीं, मैं तेरे को बांटता हूँ, तू खुद हाथ से खा ले. बदा बदा. पण मित्रांनो माझ्यापेक्षा भुक्कड हेच आहे. मी भातावर तर ऍडजस्ट होते, यांना नुसतं चपात्यातला कधीतरी बाबा. खा खाशील तर होशील ना. अजून किती हो, अजून मोठी हो. तर वेलकम बॅक गाईज. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या ह्या टेन्शनमधून हा व्हिडिओ मी कशा पद्धतीनं प्रिपेअर केला आहे ते आवर्जून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.